9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कवठे महांकाळमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक। कवठे महांकाळ शहरातील मेघराज टेकडी परिसरात बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूलसह जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी एका 30 वर्षीय तरुणाला कवठे महांकाळ पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल व काडतुसासह एकूण 51,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्वप्नील वसंत मोठे वय 30 राहणार अलकुड एस तालुका कवठे महांकाळ असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। आज 9 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जत रस्त्यावरील मेघराज मंदिर परिसरातील टेकडीवर एक तरुण संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी स्वप्नील मोठे याला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र मिळून आले आहे। स्वप्नील मोठे याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल किंमत 50,000 रुपये, जिवंत काडतुसे 2 तसेच निळ्या रंगाची सॅक व प्लास्टिक पिशवी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सांगलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश लागू केला असताना देखील त्याचे उल्लंघन करून विनापरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई अभिजित कासार यांनी फिर्याद दिलेली असून पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस हवालदार श्रीमंत करे, निवृत्ती कारंडे, पोलीस नाईक नागेश मासाळ, अभिजित कासार यांनी यामध्ये सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही, पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।